आता राउटरचे मोड्स बघूया की तुमच्या राउटरवरती जेव्हा तुम्ही बेसिक कॉन्फिगरेशन करणार तर कोणते कोणते मोड्स दिसायला येणार. तर सर्वात आधी जेव्हा आपण राउटरवरती लँड केलं, आपण ज्या वेळेस राउटरवरती आलो सगळं व्यवस्थित होतं. राउटर हा असं तुम्हाला मोड दिसणार. तर हा जो आहे राउटर हा फक्त नाव आहे राउटरचा. हा जो पहिला भाग आहे हा राउटरचा नाव आहे आणि हा जो दुसरा साइन आहे द सेकंड वन ओव्हर हिअर हा आपला राउटरचा मोड इंडिकेट करणार. कधीही ह्या मोड वरती लक्ष द्यायचं का की बरेच कमांड आहेत जे ह्या मोड वरती चालणार आणि बरेच कमांड आहेत जे दुसऱ्या मोड वरती चालणार. ह्या मोडला आपण युजर किंवा एक्झॅक्ट मोड म्हणतो. युजर एक्झॅक्ट मोड मध्ये लई कमी कमांड चालतील. तर इथं कोणते कोणते कमांड चालवायचे. सर्वात आधी तुम्हाला इनेबल कमांड दिला पाहिजे. तुम्ही इनेबल ENABLE इनेबल किंवा आता तुम्ही इनेबलच्या ऐवजी EN जर दिलं तरीही चालणार किंवा EN लिहून टॅब ही की प्रेस केली तरीही चालतंय. तर इथं EN लिहून जर आपण टॅब प्रेस केलं, टॅब ही की प्रेस केली तर ऑटोमॅटिक टॅब ऑटो कम्प्लिशन हा लई भारी फीचर आहे राउटरचा. तर EN लिहून जर का आपण एंटर केलं तरीही चालतंय. तर आता हा मोड बघितला काय आहे, लगेच मोड चेंज झाला. आता आता काय झालं, इथं मला हे दिसतंय माझा मोड आता नवीन आला आहे. तर ह्या मोडला दिस इज युअर राउटर हॅश ह्याला प्रिव्हिलेज मोड म्हणतात. प्रिव्हिलेज मोड मध्ये तुम्ही काहीही कॉन्फिगरेशन करू शकत नाही. काहीतरी फक्त थोडेफार कमांड चालतील. समजा जर का तुम्हाला माहिती नाही की कोणता कमांड ह्या प्रॉम्प्ट वरती चालणार, सगळ्यात सोपं काय करायचं, शिफ्ट आणि क्वेश्चन मार्क दाबायचा. असं क्वेश्चन मार्क दाबल्यानंतर ही की प्रेस केल्याच्या नंतर ह्या प्रॉम्प्ट वरती चालणारे सगळे कमांड्स इथं डिस्प्ले केले जातात. तर ह्या कमांड हा मोड सर्वात इम्पॉर्टंट आहे का की ह्याच्यावरती डायग्नोस्टिक्स करण्याचे सगळे कमांड्स वापरले जातात. शो कमांड तुम्हाला जितके जास्त माहिती आहेत तेवढी भारी ट्रबल शूटिंग करू शकतो आपण. आणि सिस्कोच्या CCNA एक्झाम मध्ये त्यांनी 20% ही ट्रबल शूटिंग टाकलेली आहे. तर तुम्हाला जितके शोचे कमांड, शोनी सुरू होणारे भरपूर पुष्कळ कमांड्स आहेत. शो मारून क्वेश्चन मार्क केल्यावरती शो मी द आर्प साठी आपण चर्चा केली होती काल. CDP आहे शो मी द क्लॉक, शो मी डिबगिंग, शो DHCP, शो फ्लॅश वरती कोणती फाईल कुठं आहे ते दाखवता येते. शो इंटरफेसेस बघू शकता तुम्ही. एका कमांडच्या आतमध्ये आणखीन भरपूर कमांड आहेत. इथं मोर दिसलं म्हणजे समजायचं की आणखीन लाईन आहे. जर एंटर की प्रेस केली तर एक 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 करून जाणार खाली. जर का स्पेस की प्रेस केली तर तो सरळ एक पेज खाली घेतो. शो फॉर एक्झाम्पल शो रन केलं तर तो आपल्याला रनिंग कॉन्फिगरेशन दाखवणार. शो रन ही हा बायोडेटा दाखवणार सरळ सरळ. शो रन ऍक्च्युअली द कमांड इज शो रनिंग हायफन कॉन्फिगरेशन. पण आता मी शो मारून शो करून रन लिहून टॅब दाबल्यानंतर हा कमांड त्याला माहिती आहे की शो रन सांगा किंवा शो रन केल्यावरती टॅब दिलं तर हाच आउटपुट येणार. तर तुम्ही फक्त शो रन देऊन एंटर मारला तरीही चालतंय किंवा शो रन देऊन टॅब दिल्यावरतीही तोच आउटपुट दिसा येणार. शो रन हा सर्वात इम्पॉर्टंट कमांड आहे का की हा शो रन तुम्हाला पूर्ण रनिंग कॉन्फिग दाखवतो. म्हणजे आजोपर्यंत जी कॉन्फिगरेशन दिली आपण राउटरला ती कॉन्फिगरेशन आहे. सर्वात आधी तो म्हणतो की ह्या राउटरचं नाव राउटर आहे आणि ह्याच्यावरती सेफ चालू आहे. ते बघूया काय सेफ लायसन्स आम्ही हा वापरतोय. स्पॅनिंग ट्री ह्याच्यावरती इंटरफेसेस आहेत. आपल्या कम्प्युटरवरती जसे इंटरफेस असतात तसं ह्या राउटरवरती इंटरफेसेस आहेत. सध्याच्याला ह्याच्याकडे 3 इंटरफेसेस आहेत. दिस हिअर मीन्स द स्लॉट नंबर. म्हणजे इथं ह्याच्याकडे एक स्लॉट आहे आणि ह्या स्लॉटच्या आतमध्ये ह्याच्याकडे एक पोर्ट आहे. तर हे कसं सांगतो, हे कसं दाखवणार की समजा हा माझा राउटर आहे. ह्या राउटरवरती पोर्ट्स आहेत. हा पहिला स्लॉट फॉर एक्झाम्पल हा माझा पहिला स्लॉट आणि ह्या स्लॉटवरती असणारे 3 पोर्ट्स, पोर्ट नंबर 1, पोर्ट नंबर 2 आणि पोर्ट नंबर 3. तर हा माझा झाला, हा स्लॉट झाला स्लॉट नंबर 0 आणि स्लॉट 0 वरती पहिला पोर्ट, दुसरा पोर्ट किंवा तिसरा पोर्ट. तर स्लॉट 0 बार 1 स्लॉट 0/1 दिलं तर मी ह्या इंटरफेस साठी पॉइंट करतोय. जर मला ह्या इंटरफेसला कॉन्फिग करायचंय तर मी राउटरला सांगणार गिगाबिट म्हणजे प्रकार आहे याचा गिगाबिट 0/1
टू फॉर एक्झाम्पल. आता मला ह्या इंटरफेसची कॉन्फिगरेशन बघायची असं, तर ह्यो आम्हाला दाखवणार की ठीक आहे तुमच्याकडे 3 इंटरफेसेस आहेत, गिगाबिट 0001 आणि 02. ह्याच्यावरती काहीही आयपी ऍड्रेसेस नाही आहेत. ड्युप्लेक्स इज ऑटोमॅटिक अँड हा पोर्ट बंद आहे. ह्या पोर्टला तुम्हाला चालू करावं लागेल. खाली बघितल्यावर तर VTY वगैरे दाखवणार. आणि जर आपण बाहेर जाऊन डिझाईनलाही बघितलं तर एक मिनिट, जर आपण ह्या राउटरवरची ही डिझाईन बघितली तर ह्या राउटरवरती हा पोर्ट रेड लाल कलरचा दिसायला लागलाय आणि हा पोर्ट ग्रीन आहे, का की हा पोर्ट चालू आहे. राउटरचे जे इंटरफेसेस असतात ते कधीही आपोआप चालू होत नाही. तर तुम्हाला त्या पोर्टला नो शटडाऊन असा कमांड द्यावा लागतो. तर बेसिक कमांड्स बघूया, पण सध्याच्याला शो चे कमांड बघायचे. शोचे कोणते कोणते कमांड असतील? शो आयपी इंटरफेस ब्रीफ हा कमांड ही चांगला आहे. ह्याला तुम्ही शोच्या इतका असं लिहिण्यापेक्षा SHIPINTBR असं लिहिलं तरीही चालणार. बरेच कमांड आहे शोनी चालणारे, पण फक्त काय करायचं, शो लिहून क्वेश्चन मार्क द्यायचा. असं एंटर केल्यावरती तो दाखवणार तुम्हाला काय काय कमांड चालते. तर पहिला मोड तुम्ही बघितला युजर एक्झॅक्ट मोड, तुम्ही बघितलं प्रिव्हिलेज मोड. आता ह्या दोघ्या प्रॉम्प्ट वरती काहीही कॉन्फिग करता जमणार नाही. जर का तुम्हाला राउटरचं नावकरण ही करायचं आहे तर तुम्हाला ग्लोबल कॉन्फिगरेशन मोड मध्ये जायची आवश्यकता असणार. ते कसं करायचं? त्यासाठी तुम्हाला इथं कॉन्फिगर टर्मिनल असं लिहावं लागते. कॉन्फिगर टर्मिनल केल्याच्या नंतर तुम्ही आता ग्लोबल कॉन्फिगरेशन मोड मध्ये आहात. इथं आपण जे कमांड देणार ते राउटरच्या कॉन्फिगरेशन मध्ये उपयोगी होणार. म्हणजे समजा जर का मला ह्याला एक नाव द्यायचं आहे तर होस्ट नेम लिहून मी R1 दिलं तर ह्याचा होस्ट नेम लगेच बदलतो इथे. तर होस्ट नेम द्यायचा आणि R1 आणि होस्ट नेम हे द्यायचं नेहमी, का की लई कामात येणार. जेव्हा तुम्ही ट्रबल शूट करताय तेव्हा होस्ट नेम असल्यावरती लई सोपं काम होतंय ट्रबल शूटिंग करताना. आणि जर का मला एखाद्या इंटरफेसला एखादी आयपी ऍड्रेस द्यायची आहे तर मी आता इथं कोणता इंटरफेस लावलाय, इथं गिगाबिट 0/0 आहे. तर माझ्या गिगाबिट 0/0 वरती मला एक आयपी ऍड्रेस द्यायची आहे. तर कोणती आयपी ऍड्रेस देणार मी? इथं ठरवतो आपण की 10.0.0.1 देऊया आणि ह्याला 10.0.0.2 देऊया. सिंपल. आता ह्याला आयपी ऍड्रेस कशी द्यायची? तर तुमचे कमांड काय असायला पाहिजे? तुमचे सगळे इम्पॉर्टंट कमांड जे आहेत तुम्ही ग्लोबल कॉन्फिगरेशन मध्ये असायला पाहिजे. तर सर्वात आधी आपण इनेबल सांगितलं, कॉन्फिगर टर्मिनल सांगितलं आणि इंटरफेस गिगाबिट 0/0 सांगितल्यावरती मी ह्या इंटरफेसच्या वरती जाऊन बसणार. तर बघूया कसं होत आहे ते. इथं आता मी सांगणार इंटरफेसचा प्रकार काय, गिगाबिट 0/0. इतकं मोठं टाईप केल्याच्या पेक्षा आपण सोपं काम करू शकतो, जर असं आळशी व्हायचं. इंटरफेस INT लिहून G0/0 तरीही सेम काम होणार आहे. तर इथं तो काय म्हणतोय, मी आता इंटरफेस वरती थांबलो आहे. मी आता कोणत्या इंटरफेस वरती आहे? मी आता ह्या इंटरफेस वरती आहे, गिगाबिट 0/0 वरती. आता ह्या इंटरफेसला आयपी ऍड्रेस द्यायची. तर ठीक आहे, आयपी ऍड्रेस दिल्याच्या नंतर त्याचा सबनेट मास्क ठरावा लागेल. तर आपण ह्याला एक इंटरफेसला आयपी ऍड्रेस देऊया. कशी द्यायची आयपी ऍड्रेस 10.0.0.1 आणि असं एंटर केल्यावरती तो सांगणार अरे काय तर राहतं इथं, काय तर इनकम्प्लीट आहे. इनकम्प्लीट म्हणजे जर तुमच्या लक्षात काही आलं नाही तर क्वेश्चन मार्क द्यायचा आणि तो सांगणार की बाबा मला ह्याच्यानंतर सबनेट मास्क पाहिजे. तर ठीक आहे, सबनेट मास्क घे बाबा 255.255.255.0 असं द्यायचं. आता त्यांनी जर का एरर काहीही दिले नाही म्हणजे हा कमांड व्यवस्थित घेतला त्याने आणि बाय डिफॉल्ट हा पोर्ट ऑफ आहे तर याला नो शटडाऊन सांगायचं. नो शटडाऊन काय करणार? आता बघा सर, इथं मी नो शटडाऊन दिलं तर ह्या राउटरच्या बिहेवियरला बघा, इथं ऑफ आहे सध्याच्याला नो शटडाऊन देऊन एंटर केल्यावरती इथं बघा ग्रीन लाईट झाली. आता काय झालं की ह्या राउटरवरती कॉन्फिगरेशन दिल्यावर त्यांनी तो कॉन्फिगरेशन स्वीकार केलं आणि त्या इंटरफेसला त्यांनी वरती आणलं, चालू केलं त्या इंटरफेसला. आता आपण आतमध्ये तर आलो, तर बाहेर जाण्यासाठी तुम्हाला एक्झिट
कमांड टाईप करावा लागेल. आणखीन एक्झिट करायचं एकदा, सीडी डॉट डॉट जसं आपण म्हणतो विंडोज मध्ये तसं एक्झिट करायचं, किंवा कंट्रोल झेड ही की वापरायची, नाहीतर एंड दाबल्यावरती आपण बाहेर येतो. सध्या शो आयपी इंटरफेस ब्रीफ हा जो कमांड आहे हा तुम्हाला एकदम ब्रीफ आउटपुट दाखवणार. हे काय म्हणतोय की तुमच्याकडे इंटरफेस आहे ज्याचं नाव गिगाबिट 00 आहे, त्यावरती तुम्ही ही आयपी ऍड्रेस दिली आहे. त्याला आयपी ऍड्रेस देण्याची पद्धत कशी मॅन्युअल होती, आणि स्टेटस इज अप आणि प्रोटोकॉल इज अप. म्हणजे हा लेयर 1 स्टेटस आहे, हा लेयर 2 स्टेटस आहे. आता समजा मी ह्या पीसीला आयपी ऍड्रेस दिली नाही, ह्यालाही आयपी ऍड्रेस देऊन टाकू. डेस्कटॉप वरती जाऊन 10.0.0.2 देऊन मी ह्याचा सबनेट मास्क चेंज करतो. आणि आता काय करूया, इथून राउटरला पिंग करूया. कसं करायचं, पिंग 10.0.0.1. आता रिप्लाय मिळाल्यावरती समजायचं की तुमचं कॉन्फिगरेशन सक्सेसफुल आहे. ह्या कॉन्फिगरेशनला बेसिक रेडी करण्यासाठी मी कोणते कोणते कमांड टाईप केले, इनेबल कॉन्फिगर टर्मिनल इंटरफेस गिगाबिट 0/0, ह्याला एक आयपी ऍड्रेस दिली आणि ह्याला सबनेट मास्क स्पेसिफाय करून नो शटडाऊन केलं. ओके, नो शटडाऊन केल्याच्या वरती ही लिंक ग्रीन आली. जरा अर्धा मिनिट थांबायचं, ही लिंक इथं ऑफ असणार. एका 50 सेकंड झाल्याच्या नंतर हा स्विच ह्या लिंकला चालू करणार आणि त्यानंतर पिंग करून पाहायचं. ह्या पीसी वरती जायचं आणि ह्यालाही एक आयपी ऍड्रेस द्यायची, अशी कमांड आयपी कॉन्फिग मध्ये आयपी द्यायची. तुम्ही ह्या पीसी वरनही पिंग करू शकता अथवा ह्या राउटर वरती जाऊनही आपण पिंग करू शकतो. पिंग 10.0.0.2 कुणाला पिंग करतोय, त्या कम्प्युटरच्या इंटरफेसला पिंग करतोय. आणि हा राउटर एक्सक्लेमेशन असे दाखवल्याच्या नंतर समजायचा की आमचा पिंग सक्सेसफुल आहे.